नागपूर जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळेवर असलेल्या 20%, 40% व 60% अनुदानावर कार्यरत प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे वेतन मागील 3 महिन्यांपासून झाले नाही। वेतन अनुदान असूनही शिक्षकांचे वेतन होत नाही। असलेले वेतन अनुदान दुसरीकडे वळवण्यात येते। तसेच बरेचदा वेतन अनुदानाची मागणी वेळेवर केली जात नाही। त्यामुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागते। या विषयाची गंभीर दखल घेत आज भाजप शिक्षक आघाडीचे नागपूर विभाग अध्यक्ष अनिल महादेवराव शिवणकर यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर व शिक्षण अधिकारी प्राथमिक नागपूर यांना निवेदन देण्यात आले व शिक्षकांचे वेतन तात्काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। प्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। 20%, 40% व 60% अनुदानावर असलेल्या अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मागील 3 महिन्यापासून झालेले नाहीये। खरं म्हणजे या शिक्षकांना 20%, 40% व 60%च पगार मिळतो, परंतु शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कुठल्याही प्रकारची यांनी वेतन अनुदानाची मागणी न केल्यामुळे वेतन अनुदान उपलब्ध असूनही नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांपैकी फक्त नागपूर जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे ज्याच्यामध्ये प्राथमिक विभागाची अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन अद्याप झालेले नाही आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। अनुदान उपलब्ध असूनही शिक्षकांचे वेतन होत नाही। 3-3 महिने शिक्षकांचे बिलं मागवल्या जात नाही। हा शिक्षकांवर होत असलेला खूप मोठा अन्याय आहे। शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आलेला आहे। अनुदानाची मागणी न करणे, अनुदान असूनही शिक्षकांचे वेतन देयक न मागवणे या गंभीर विषयाची दखल घेण्यात यावी व जेणेकरून संबंधितांवर दोषींवर कडक कारवाई करावी अशी आज